दमावंद आणि शाहिद रजाई पॉवर प्लांटला टार्गेट करण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेकडून केला जाऊ शकतो. इराणचा दमावंद पॉवर प्लांट जर अटॅक करण्यामध्ये अमेरिका यशस्वी झालं तर इराणची राजधानी तेहरानी त्याचबरोबर त्यांचं लष्करी मुख्यालय हे पूर्णतः अंधारामध्ये बुडवण्यामध्ये अमेरिकेला यश त्या ठिकाणी मिळेल. तर दुसऱ्या बाजूला शाहिद रजाई पॉवर प्लांटला अटॅक करण्यामध्ये अमेरिकेला यश मिळालं तर एकूणच इराणची नॅशनल पॉवर ग्रीडचा कणा असणारं अत्यंत महत्वाचं हे पॉवर रिएक्टर त्या ठिकाणी पूर्णतः उद्ध्वस्त होईल याची अमेरिकेला पूर्णतः कल्पना आहे. म्हणूनच या महत्वाच्या पॉवर प्लांटवर अटॅक करण्याचा प्रयत्न हा अमेरिकेकडून केला जाईल. याच्या सोबतीलाच फोर्डो, नतान्स आणि बुशेहर सारख्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटवर सुद्धा अटॅक करण्याचा प्रयत्न हा अमेरिकेकडून केला जाऊ शकतो. खार्ग आयलँडचं एकूणच इराणच्या एक्सपोर्टमध्ये म्हणजेच त्यांच्या निर्यातीमध्ये असणारं महत्व लक्षात घेऊन येणाऱ्या काळामध्ये खार्ग आयलँडवर हल्ला करणं आणि जर गरज पडली तर त्याची नाकेबंदी करणं किंवा त्याला ताब्यात घेणं असा दीर्घकालीन एक प्रकारचा विचार सुद्धा अमेरिकेच्या या रणनीतीमध्ये असू शकतो. मुळातच मागच्या काही तासांमध्ये इस्रायलनं इराणच्या नतांज न्यूक्लिअर फॅसिलिटीवर हल्ला केला आणि त्याचा बदला म्हणून इराणनं सुद्धा इस्रायल मधल्या अत्यंत महत्वाच्या अशा दिमोना न्यूक्लिअर रिसर्च सेंटरवर हल्ला करण्यामध्ये यश मिळवलं. मुळातच जर इस्रायलची एअर डिफेन्स सिस्टम भेदून त्यांच्या आयर्न डोम सिस्टमला भेदून जर इराण या दिमोना न्यूक्लिअर रिसर्च सेंटरवर हल्ला करण्यामध्ये जर यशस्वी झाला असेल तर याचा अर्थ इराणला हलक्यामध्ये घेणं इस्रायल आणि अमेरिकेला परवडणार नाही हे यातून स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसून येतं. दुसऱ्या बाजूला आता हे कन्व्हेन्शनल वॉर थ्रेट न राहता एक प्रकारे न्यूक्लिअर थ्रेट म्हणजेच अण्वस्त्राशी संबंधित सुद्धा धोका अशा प्रकारच्या हल्ल्यांमधून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. दुसऱ्या बाजूला इराणनं त्यांच्या हद्दीपासून साधारणतः 4000 किलोमीटर दूर असणाऱ्या दियोगो गार्शिया बेटावर त्या ठिकाणी हल्ला केला. आतापर्यंत जी माहिती उपलब्ध होती त्याच्यानुसार इराणकडे असणाऱ्या क्षेपणास्त्रांची रेंज ही साधारणतः 2000 किलोमीटर पर्यंत होती. परंतु जर इराणच्या हद्दीपासून 4000 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या युनायटेड किंगडम आणि अमेरिकेच्या मिलिटरी बेस दियोगो गार्शियावर हल्ला करण्याचा प्रयत्न इराणकडून जर त्या ठिकाणी झाला असेल तर याचाच अर्थ असा की इराणच्या पश्चिमेकडे त्याचबरोबर इराणच्या उत्तरेकडे असणाऱ्या युरोपच्या मोठ्या भागावर सुद्धा आणि युरोपच्या महत्वाच्या मिलिटरी बेसेसवर आणि महत्वाच्या शहरांवर सुद्धा अटॅक करण्याची क्षमता ही इराणकडे IRBM म्हणजेच इंटरमिडिएट रेंज बॅलिस्टिक मिसाईल आणि ICBM म्हणजेच इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईलच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकते. एकूणच 4000 किलोमीटर पेक्षा सुद्धा अधिकचा पल्ला याचाच अर्थ इराणकडची क्षेपणास्त्र ही युरोपची महत्वाची शहरं त्याचबरोबर रशियाचा काही भाग आणि आशियाच्या महत्वाच्या भूभागामधील अत्यंत महत्वाच्या टार्गेटला एक प्रकारे हिट करण्या